तीन गॅस सिलेंडर तुम्हाला मोफत भेटणार आहेत। हो, फ्री मध्ये तुम्हाला 3 गॅस सिलेंडर भेटणार आहेत। लाडक्या ताईंनो, तुम्हाला 3 गॅस सिलेंडर मोफत हवे आहेत का? एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय। जर तुम्हाला हवे असतील तुमचं नाव सांगायचंय, गाव सांगायचंय आणि हवे आहेत म्हणून सांगायचंय। लक्षात घ्या, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना खूप महत्वाची योजना आहे। बऱ्याच ताईंना या योजनेबद्दल माहिती नाहीये। योजना काय आहे, पात्रता काय आहे, कागदपत्र काय जोडावं लागणार आहेत, या ठिकाणी कुठं फॉर्म भरावा लागणार आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे। तर कोणत्या कोणत्या ताईला या अन्नपूर्णा योजनेचा फायदा घ्यायचा एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। लक्षात घ्या, 3 गॅस सिलेंडर म्हणजे जवळजवळ 2,500 रुपये तुम्हाला या ठिकाणी मोफत भेटणार आहेत, सबसिडी भेटणार आहे। तर लाडक्या ताईंनो, अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे। आजच या ठिकाणी तुम्हाला एक मोठी बातमी समोर आलेली आहे। अन्नपूर्णा योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या स्वरूपाची ही योजना आहे। याचा लाभ काय भेटतो, म्हणजे काय, कशा स्वरूपाची योजना आहे, काय लाभ भेटणार आहे, सगळं तुम्हाला सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, कारण खूप महत्त्वाच्या योजना तुम्हाला मी दररोज सांगत असतो। त्याच्यामुळे चॅनलला जर कोणी नवीन आला असाल तर सबस्क्राइब करून ठेवायचं आहे। चला, पुढचा गोष्ट म्हणजे पात्रता काय असणार आहे, म्हणजे कोणत्या ताईला या ठिकाणी ही पात्रता असणार आहे, कोणती ताई या ठिकाणी ही योजना घेऊ शकते, याच्याबद्दल मी माहिती सांगणार आहे। त्याचबरोबर कागदपत्र काय काय जोडावं लागणार आहेत, या योजनेला कागदपत्र काय काय लागणार आहेत, कुठे कुठे काय काय अप्लाय करावं लागेल, सगळं सांगणार आहे। त्याचबरोबर अर्ज कुठं करावा लागणार आहे, तुम्हाला या योजनेबद्दलचा अर्ज कुठं करावा लागेल, ई-केवायसी कुठं करायचे, सगळ्या गोष्टी सांगणार आहे। त्याचबरोबर हप्ता केव्हा भेटणार आहे तुम्हाला, लक्षात घ्या, 2024च्या ताईंना हप्ते भेटलेले आहेत। काय काय त्यांना 1 हप्ता भेटलाय, काहीला 2 भेटलाय, काही ताईंना 3 हप्ते देखील भेटलेत। तर आता तुम्हाला पण अशा स्वरूपाचा अन्नपूर्णा योजनेचा हप्ता चालू करायचा आहे का, एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा, कारण तुमच्या सगळ्या कमेंट्स मी वाचून त्याच्यावर मदत करणार आहे, तुम्हाला हेल्प करणार आहे आणि त्या प्रत्येक ताईची योजना आपण चालू करणार आहोत। त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो, तुमचं नाव सांगायचंय, गाव सांगायचंय आणि जिल्हा सांगून तुम्ही कोणत्या गॅसचं कनेक्शन तुमच्याकडे आहे ते मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय। चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे, कोणी पण थांबवायचं नाही, कोणी पण स्टॉप करायचं नाही, व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। चला लाडक्या ताईंनो, सगळ्यात पहिली बघूया ही मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना म्हणजे नेमकी कोणती योजना आहे। लक्षात घ्या, ही योजना नेमकी काय आहे ती अगोदर सुरुवातीला आपण बघूया। अन्नपूर्णा योजना आणि बघू शकतात 27 जानेवारी म्हणजे आता आजच हे लेटेस्ट अपडेट आहे 2025, म्हणजे आजचं सगळ्यात अगोदर ही तुम्हाला अपडेट मी तुम्हाला दाखवत आहे। नवीन अपडेट आहे, लेटेस्ट अपडेट तुमच्या समोर आहे। सदर बाब विचारात घेऊन महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना घोषणा 2024-25 मध्ये या ठिकाणी केलेली आहे। योजनेअंतर्गत राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना तसेच लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना ही वार्षिक 3 गॅस सिलेंडर मोफत रिफिल करून देण्याची योजना आहे। बघा, लक्षात घ्या, वर्षामध्ये तुम्हाला 3 गॅस सिलेंडर मोफत तरी भेटतील, तुमच्या अकाउंटला सबसिडी तरी येईल किंवा तुम्ही या ठिकाणी रिफिल करू शकता। म्हणजे तुम्हाला असं पण तुम्हाला एक अकाउंटला पैसे येतील किंवा तुम्ही रिफिल पण करू शकतात, म्हणजे तुम्ही भरून घेऊ शकतात। 3 गॅस सिलेंडर तुम्ही भरून घेऊ शकतात। तर अशा स्वरूपाची ही अन्नपूर्णा योजना आहे, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना। तर या योजनेमध्ये तुम्हाला 3 गॅस सिलेंडर या ठिकाणी भेटणार आहेत। महाराष्ट्र सरकारची ही योजना तुम्हाला या ठिकाणी पाहता येणार आहे। योजनेचा लाभ तुम्ही बघितला असेल आता, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थ्यांना महिलांना वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत रिफिल करून मिळेल, म्हणजे मिळणार आहेत। तर अशा स्वरूपाचा तुम्हाला लाभ या ठिकाणी भेटणार आहे। तर लाभ आपण सगळ्यांनी बघितलाय, सगळ्याला समजले का योजना? 3 गॅस सिलेंडर तुम्हाला भेटणार आहेत। कधी भेटणार आहेत? वर्षाला, एका वर्षामध्ये 3 गॅस सिलेंडर तुम्हाला भेटणार आहेत। आता लक्षात घ्या, जवळजवळ 850 रुपये 830 रुपये गॅसची किंमत आहे। तर जवळजवळ आपण 3 गॅस सिलेंडर बघितलं तर 2,500 रुपये तुमच्या अकाउंटला येऊ शकतात किंवा 2,500 रुपयाची तुमची बचत होऊ शकते। म्हणजे तुम्हाला मोफत स्वरूपात तुम्हाला रिफिल करून भेटणार आहे, भरून गॅस ते 3 सिलेंडर तुम्हाला भेटणार आहेत। आता म्हणत असाल, बऱ्याच ताई म्हणत असेल की सर पात्रता काय आहे,
कुणाला फॉर्म भरायचा एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा। लाडक्या बहिणींनो, तुम्हाला या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ घ्यायचा आहे का एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा। बऱ्याच ताईंनी मला प्रश्न विचारला होता की सर आम्हाला ह्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे, फॉर्म कुठं भरायचा आहे, काय करायचंय, सगळं सांगणार आहे। आता तुम्हाला मी सांगितलं की नेमकं भेटते काय तुम्हाला, आता हे सांगतो तुम्हाला नेमकी ह्याची पात्रता काय असणार आहे किंवा कोण कोण या ठिकाणी ह्याला सहभागी घेता येणार आहे, कुणाला या ठिकाणी पात्रता आहे आपण बघूया। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पात्रता तुमच्यासाठी देत आहे। सगळ्यात पहिली गोष्ट पात्रता काय बघा, लक्षात घ्या। सदर योजनेचा लाभ मिळवण्यासाठी गॅस जोडणी महिलाच्या नावाने असणं आवश्यक आहे। सगळ्यात पहिलं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुमच्यासाठी सांगतोय, गॅसचं कनेक्शन तुमच्या नावावर पाहिजे। लाडक्या ताईंनो, तुम्ही मला एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा तुमच्या नावावर गॅसचं कनेक्शन आहे का नाही। सगळ्यात पहिली पात्रता आहे, जर तुमच्या नावावर, लाडक्या बहिणींनो तुमच्या नावावर जर ही गॅस कनेक्शन असेल तर आणि तरच तुम्हाला या योजनेचा फायदा होणार आहे। असं चालणार नाही की माझ्या भावाच्या नावावर आहे, माझ्या वडिलाच्या नावावर आहे, माझ्या पतीच्या नावावर आहे, माझ्या पोराच्या नावावर आहे, मग आम्हाला या योजनेचा फायदा भेटेल का नाही। लक्षात घ्या, भेटणार नाही। स्पष्ट शब्दात सांगतोय, हा लाडका दादा तुम्हाला ज्या गोष्टी खऱ्या असतात, सत्य असतात त्याच सांगत असतो। त्याच्यामुळे लक्षात घ्या, जर तुमच्या नावावर गॅसचं कनेक्शन असेल तर आणि तरच तुम्हाला या ठिकाणी या योजनेचा काय होणार आहे, लाभ भेटणार आहे। तर एक छोटा प्रश्न विचारलाय तुम्हाला, तुमच्या नावावर गॅस सिलेंडर आहे का, गॅस कनेक्शन तुमच्या नावावर आहे का, असेल तर तुमचं नाव सांगा। या ठिकाणी गॅस तुमचं कनेक्शन तुमच्या नावावर आहे का नाही ते सांगायचंय, आणि कोणत्या गॅसचं आहे, भारत गॅस आहे तुमचा, HP गॅस आहे का, हिंदुस्तान आहे का, कोणता आहे, एक कमेंट बॉक्स मध्ये मला सांगायचं आहे। दुसरी पात्रता, सध्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेसाठी पात्र असलेले लाभार्थी या योजनेत पात्र असणार आहेत। दुसरी महत्वाची पात्रता बघा, जर तुम्ही उज्ज्वलाचं कनेक्शन कोणी घेतलं असेल, कोणत्या महिलांनी जुन्या स्वरूपात एखादं उज्ज्वलाचं कनेक्शन घेतलं असेल आणि त्यांना गॅस सिलेंडर भेटला असेल, त्या महिलांना देखील डायरेक्ट तुम्हाला या ठिकाणी काय भेटणार आहे, ते 3 गॅस सिलेंडरचे पैसे भेटणार आहे। पहिली पात्रता तुमच्या नावावर कनेक्शन पाहिजे, दुसरी पात्रता किंवा त्याला म्हणू शकतो उज्ज्वलाचं जर तुमचं अकाउंट असेल, उज्ज्वलाचं कनेक्शन असेल तरी तुम्हाला या ठिकाणी पैसे भेटणार आहेत। आणि तिसरी महत्वाची गोष्ट, सध्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असलेले लाभार्थी या योजनेस पात्र असतील। म्हणजे जर तुम्ही लाडक्या बहिणीचे फॉर्म भरले असतील, लाडक्या बहिणीचे तुमचे जर पैसे चालू असतील तर त्याच्या पैशासारखेच तुम्हाला याची पण तुम्हाला फायदा होणार आहे। म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची प्रत्येक ताई ह्या योजनेसाठी पात्र असणार आहे। म्हणजे पात्रता काय आहे, एक ते एक तुम्ही काय असायला पाहिजे, या ठिकाणी तुमच्या गॅस कनेक्शन तुमच्या नावावर असायला पाहिजे, किंवा लाडक्या बहिणीचा तुम्ही फॉर्म भरलेला असेल, अप्रूव्ड झालेला असेल तर त्या सगळ्या ताई या योजनेसाठी पात्र असायला पाहिजेत। तर लक्षात घ्या, जर तुम्ही लाडक्या बहिणी योजनेचा फॉर्म भरलाय का नाही एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा, तुमचं सगळं अप्रुव्हल आहे का नाही एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। पुढचं, एका कुटुंबात रेशन कार्ड नुसार केवळ एकच लाभार्थी सदर योजनेस पात्र असेल। बघा लक्षात घ्या, एका कुटुंबातल्या एकच ताईला याचा फायदा होणार आहे, लाडक्या बहिणीसारखा सगळ्यांना फायदा होणार नाही। तुम्ही म्हणत असाल की सर लाडक्या बहिणी आम्ही पण आहोत, मग आम्हाला सगळ्याला फायदा होईल का, नाही। घरातल्या एका रेशन कार्डवर एकाच ताईला पैसे भेटणार आहेत। म्हणजे जर तुमच्या कुटुंबामध्ये 2 लाडक्या बहिणी असतील तर त्या दोन्हीपैकी एकाच कोणत्या तरी ताईला पैसे भेटतील, दोघे ताईंनी भेटणार नाहीत। म्हणजे ज्याच्या नावावर कनेक्शन आहे त्यांनीच फक्त पात्रता पुढे करायची आहे, नसं जिच्या नावावर नाहीये ताईला त्या ताईंनी काय करायचं, पुढे नाव करू नका, कारण की असं पण तुम्हाला भेटणार नाहीये, कनेक्शन तुमच्या नावावर पाहिजे। म्हणून ज्या ताईच्या नावावर कनेक्शन आहे ती त्या ताईनी जर लाडक्या बहिणीचा फॉर्म भरलेला असेल, ती लाडकी बहिणीला पात्र असेल तर 100% त्या ताईच्या अकाउंटला पैसे येणार आहेत। त्याच्यामुळे कुटुंबातील एकाच ताईच्या अकाउंटला पैसे येणार आहेत। त्याच्यामुळे कमेंट बॉक्स मध्ये सांगा तुमच्या घरामध्ये कुटुंबामध्ये किती लाडक्या बहिणी आहेत, एकदा कमेंट बॉक्स मध्ये मला सांगायचं आहे। पुढचा प्रश्न, पुढची पात्रता आहे, सदर लाभ केवळ 14.2 किलोग्राम वजनाच्या गॅस सिलेंडर जोडणी असलेल्या गॅस धारकांना लागू असणार आहे। बघा, जे घरगुती गॅस असतात त्यांनाच हे पैसे भेटणार आहेत। असं समजू नका की मी हॉटेल टाकली होती, मी मेस टाकली होती, माझा छोटा उद्योगधंदा आहे तर त्याच्यामध्ये मी गॅस सिलेंडर, तर तसलं दुसरं गॅस सिलेंडर चालणार नाही। ज्यांचं छोटं हे गॅस सिलेंडर आहे म्हणजे कोणतं, 14.2 kgचं, म्हणजे आपल्या घरात जे गॅस सिलेंडर असतं जे नॉर्मल वापरतात, एक लाल कलरचं असतं बघा, तेच तुम्हाला या ठिकाणी त्याचेच पैसे भेटणार आहेत। जे निळ्या कलरचं वगैरे गॅस सिलेंडर जे मोठं सिलेंडर असतं त्याचे पैसे भेटणार नाहीत। त्याच्यामुळे लक्षात घ्या,
तुमच्या नावावर जर असेल तर 100% भेटणार आहेत। तर आता फॉर्म कुठं भरायचा आहे, कधी पैसे येणार आहेत, सगळ्या गोष्टी सांगणार आहेत। तो तुम्हाला व्हिडिओ हवाय का एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा। त्याच्यामुळे बघा सगळ्या गोष्टी मी सांगणार आहे। सगळ्यांनी व्यवस्थित फॉर्म भरायचा आहे, सगळ्यांनी व्यवस्थित गोष्टी केला तर 100% तुम्हाला पैसे भेटणार आहेत। चला इथेच थांबूया। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय। सगळ्यांनी लाईक करायचं, व्हिडिओला लाईक करायचं, जास्तीत जास्त शेअर करायचं आहे। जेवढं जास्त शेअर करताल तेवढं तुम्हाला मी पुढचे व्हिडिओ तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे लाईक करायचंय, शेअर करायचंय। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय।